मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार। धुळ्यात काँग्रेसमधील नाराजी नाट्य दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई। बेकायदा पिस्तुले बाळगणाऱ्याला बेड्या, येरवडा पोलिसांची कारवाई। सलमान गोळीबार प्रकरणातील दोन्ही पिस्तुले, 4 मॅगझिन, 17 जिवंत कारतुसे जप्त। काँग्रेसच्या क्रांतिकारी जाहीरनाम्याला पंतप्रधान मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा आरोप। नूडल्सच्या पाकिटातून हिऱ्यांची तर अंतवस्त्रातून सोन्याची तस्करी। रिलायन्स ठरली वर्षाला 1 लाख कोटी नफा कमवणारी पहिली भारतीय कंपनी। कर्नाटकात सर्व मुस्लिमांना नोकरी, शिक्षणात ओबीसी आरक्षण। नैराश्यामुळेच पवारांकडून जातीचे राजकारण, विनोद तावडेंची टीका। अजित पवार, चंद्रराव तावरे एकत्र, 25 वर्षांचे राजकीय वैर संपुष्टात। वडनेर भैरवला रथ मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू, दोन्ही पायांवरून चाक गेल्याने दुर्घटना। शासकीय कामात अडथळा, मविया उमेदवाराच्या पुत्रावर गुन्हा दाखल। गोव्यात गिरी मापसा येथे ट्रक पुलावरून कोसळून 1 जण ठार। वणी नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, 2 पोलीस कर्मचारी ठार। राज्य बँकेच्या 25,000 कोटींच्या घोटाळ्यात सुनेत्र पवार यांना क्लीन चिट। शिक्षक भरती रद्द प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव। रवींद्र वायकर, संजय निरुपम यांना मनसेचा विरोध। अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य, उद्धव ठाकरे यांची टीका। पुणेकरांनो, शहराचा पारा वाढला, हवामान खात्याचा चिंता वाढवणारा इशारा। जेलमध्ये जावे लागेल म्हणून मुख्यमंत्री शिंदे रडत होते, आदित्य ठाकरे यांची टीका। मध्य रेल्वे प्रवाशांना उन्हाळी हंगामात स्वस्त दरात जेवण पुरवणार। मतदानानंतर चिठ्ठी न पडल्यास घेता येईल हरकत, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प, जिल्हा गौण खनिज विभागाची निवडणूक आयोगाकडे धाव। धुळ्यात लाचखोर पोलीस उपअधीक्षक गजाळ। आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम। मार्गम डान्स अकादमीच्या 5 विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित। पिंपळवाडीत बिबट्याकडून 16 वर्षाची मुलगी जखमी। सोलापुरात प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी आज राहुल गांधींची सभा, एक्झिबिशन ग्राउंडवर आयोजन।